श्री स्वामी समर्थ. मी धनश्री. तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि त्याची सुरुवात होत आहे स्वामी दर्शनाने. श्री स्वामी समर्थ. इथे आम्ही थोडा वेळ बसून मग निघालो. तोपर्यंत खूप छान वाटत होतं स्वामींच्या मठामध्ये आणि मूर्ती पण खूप सुंदर होती. हसरी मूर्ती आहे स्वामींची ही, तुम्ही बघू शकता. जवळच थोडं पुढे गेलं तर विंडमिल्स होत्या. आम्हा मुलांना दाखवूनच पुढे जायचं ठरलं. इथे पण मुलांनी खूप एन्जॉय केलं. आता बघ कसं वाटतंय विंडमिलच्या खाली आलो आपण. आज जाऊया. वाऱ्याचा आवाज आहे. हे जास्त पुढे नाही जायचं. खूप पुढे जाऊ नका रे. त्याच्या आत काय बघायचं. बरं चला. आत नाही. मग आम्ही स्वामी समर्थांच्या मठातून निघालो. तर आता गडावर पोहोचलेलो आहे. पुऱ्या गडावर पोहोचले. गाडी खालीच लावायला सांगितलेली, त्यामुळे तिथून पुढे आम्हाला चालत जावं लागणार होतं. पण पोरं दमली नव्हती, खुश होती मुलं. पुढे ट्रॅफिक असताना आम्ही चालताना मला आम्ही व्ह्यू काढताना सुरुवातीला पायऱ्यावर मारुती आहे. 11 मारुती दर्शन पायऱ्या चढतानाच होतं. दर्शन वरती जायचं. गर्दी होती फार. मुलं पुढे गेली, ऐकत नव्हते. त्यांना थोडीशी फ्रेश होते. इतर वेळेस दमतात तशी खेळून वगैरे, पण आज अजिबात तसं नव्हतं. मी जातात जेवढे दर्शन देता येईल तेवढे दर्शन मारुतीचे देत आहे. 11 मारुतीच असणार. मध्ये आधी असं पायऱ्यांवर काही लोक असे ताक वगैरे विकत बसतात. त्या आजी सांगत होत्या एनर्जीसाठी ताक घ्या. आताच घ्या. कडा दिसला की मुलांना त्याचं एकच असतं, कडा घ्या पप्पा, कडा घ्या पप्पा. आणि त्या पप्पांना पण कड्याची खूप आवड आहे. ते बघणारच, थोडा वेळ तरी तिथं थांबणार, बघणार. क्वालिटी चांगली असली तर घेणार, नाही तर घेणार.
त्यात मी पडत नाही, मला त्यातलं कळत नाही. कडा तर काही आवडला नाही, घेतला नाही त्यांनी कडा, तसेच गेलो पुढे. हातात बघून बिलकुल नाही. काय का झालं? हे बोरगाव मारुती. ही कोण आहे? मारुती बाळा, हनुमान. बोरगावचं आहे. करा मारुती जागेवर दर्शन घेऊ. मी नाही. आता पुढे काय तर तू पटपट चालत नाहीस म्हणून हे. हाथों से लकीरें यही कहती है कि जिंदगी जो है मेरी तुझी में अब रहती है. मंकीची पिल्ले आहेत. कोणासारखे आहेत? तुझ्यासारखे? गाडी हे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. इथे बघा, हा माझा मुलगा स्वयं आहे. तर मुलांना एक वेगळंच कौतुक असतं बघा. त्यांनी पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय केलं होतं आणि त्याला फार हसू येत होतं. तो खुश होता. पण त्याला आनंद कशाचा झालेला तर तलवार हातात घेतली, त्यामुळे तो खूप खुश झाला. आता त्याचा नंबर झाला होता कॉस्ट्युम घालायचा. आता त्याला काढायचा होता कॉस्ट्युम आणि मयुरेश. हा माझ्या भावाचा मुलगा आहे मयुरेश. त्याला खूप आवडली आणि त्याला सवय पण आहे. तो त्या लोकांकडे कॉस्ट्युम डबल होता पण ज्वेलरी नव्हती म्हणून त्याची ज्वेलरी काढून ह्याला घातली. त्यामुळे एक साथ फोटो काढता आले नाहीत, वेगवेगळे काढावे लागले. त्याला सूट होत होतं हे जे काय त्याला ते एकदम छान दिसत होतं.
चौथा नंबर होता. ह्याच्यानंतर आमच्या लाडूबाईचा. तोपर्यंत स्वयंचा फोटो रेडी होता. तिचा टर्न आला तेव्हा ती खूप खुश झाली. तिला जसे जसे सजवत होते तसे ती माझ्याकडे बघून स्माईल द्यायला लागली. तिला जेव्हा नथ घातली ना तेव्हा तिला खूप गोड स्माईल दिली. तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये. खूप गोड दिसायला लागली लाडूबाई माझी. एवढंसं थोडंसं आवरलं तरी काही मेकअप नसताना सुद्धा अशा पोशाखात खूप गोड दिसतात मुलं. तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है। लाखों है मगर तुमसा यहाँ कौन हंसी है। हाय. फोटो काढून झाले आणि रेडी पण होते तिघांचेही फोटो आणि छान आले होते फोटो. हे श्री समर्थ महाद्वार आहे. खाली एक मी महाद्वार तुम्हाला दाखवलं, हे दुसरं आहे. इथून वर थोड्या उंच पायऱ्या आहेत पण काही वाटत नाही चढायला. गडावर ह्यावेळेस गर्दी होती कारण सुट्ट्या लागल्या होत्या, त्यात संडे होता त्यामुळं गडावर त्या दिवशी गर्दी होती आणि आम्हाला जायलाही लेट झाला होता. इथे पण थांबून ते कडा बघत होते त्याच्यासाठी, पण त्यांना नाही आवडला आणि आता आम्ही गडाच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. मंदिराजवळ पोचत होतो त्यावेळेस माझा फोन डिस्चार्ज झाला होता. बॅटरी संपली होती, स्विच ऑफ होणार होता. मी इथून पुढचा व्हिडिओ त्यांच्या फोनमध्ये शूट केला आहे. मंदिराच्या आवारातच असा मारुती आहे ज्याच्या मुखातून जय श्रीराम असा मंत्र उच्चारलेला आहे आणि तो डोळेही फिरवत आहे. लिप्स पण त्याचे हलत होते पण हळूहळू मान हलत होती. असा मंत्रमुग्ध असा मारुती इथे दाखवला आहे. इथे शेजारी शेजघर आहे जिथं जुने हंडे वगैरे त्यांच्या वस्तू आहेत, पलंग आहे, पण आतमध्ये शूट चालत नव्हता. इथे आपण आलो आहोत मंदिराच्या
आणि इथे आलो तेव्हा मला आतमध्ये कॅमेरा शूट करायचं नाही असं सांगण्यात आलं, कारण मला माहीत नाही. मी आत गेले कॅमेरा घेऊन, जितकं दर्शन घेता आलं तितकं घेतलं, म्हणजे थोडंसं कॅप्चर झालं. पण नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी कॅमेरा ऑफ केला. हे मेन मंदिर आहे आणि इथे बघा, इथे वरती रामकृष्णाचे आणि खाली पादुका आहेत समर्थांच्या. इथे शूट चालत नव्हतं हे सांगत तोपर्यंत एवढं कॅप्चर झालं होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला असं वातावरण आहे निसर्गरम्य, आणि एक मारुती आहे, धाब्याचा मारुती म्हणून, त्या दर्शनासाठी आम्ही इथे आलो. शेलोटीला पुढे काळा की पुढे जाऊ नका खूप. सीन आहे इकडे गेलेलो मगाशी आपण त्या रोडनी. यात काय दिसत नाही मला काय. पुढे नाही चढायचं. सुंदर आहे आमचं सातारा. माझं माहेर आहे. हे जे आता तुम्ही बघताय हे मेन मंदिराच्या मागच्या बाजूचं आवर आहे. धाब्याचा मारुती मंदिर आहे. ते काय आहे मधी? हे काय गेलंय मधी? त्याने प्लॅटफॉर्म बनवलाय मासेमारी. इकडे धरण आहे ना, हे धरणाची खूप उरमोडी धरण आहे. किती डोंगर आहेत बघा. तिथं कोणतं तरी मंदिर आहे. हे परळी आहे. नका रेलू नका. आणि आता आम्ही इथून निघालो आहोत आणि मी इथेच या व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.